न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शाळेत शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांकडून साफसफाई व रंगरंगोटी। तलासरीत जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार। शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळेच्या वेळेत साफसफाई, फरशा धुणे तसेच जुनी गंजलेली कपाटे स्वच्छ करून त्यांना रंगरंगोटी करण्याचे काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार तलासरी तालुक्यातील आमगाव पाटील पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे। ही घटना दुपारी सुमारे पहाटेचे 3:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे। ग्रामस्थांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित शाळेत अचानक भेट दिली असता विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके बाजूला ठेवून वर्गखोल्या पाण्याने धुणे, फरशा घासणे तसेच शाळेतील जुनी कपाटे रंगविण्याचे काम करत असल्याचे आढळून आले। शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाची कामे करून घेतली जात असल्याचे दृश्य पाहून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला। विद्यार्थी हे शाळेत शिक्षणासाठी येतात। शासन स्तरावर स्पष्ट आदेश असताना की शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांकडून कोणतेही शारीरिक, स्वच्छता किंवा इतर गैरशैक्षणिक काम करून घेऊ नये, तरीही या आदेशांना केराची टोपली दाखवत संबंधित शाळेत हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या संदर्भात शिक्षक व मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता ही कामे कार्यानुभव विषयांतर्गत येतात, त्यामुळे यात गैर काही नाही असे म्हणत उडवीची उत्तरे देण्यात आली। मात्र विद्यार्थ्यांकडून फरशा धुणे व कपाटांना रंग देणे हे कार्यानुभवाच्या चौकटीत बसते का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। या प्रकरणाची माहिती तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला देण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विस्तार अधिकारी त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून यासंदर्भात सविस्तर चौकशी अहवाल तयार करून गट शिक्षण अधिकारी व वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे। दोषी आढळल्यास संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान आमची मुले शाळेत शिक्षण घेण्यासाठी जातात, नोकरासारखी कामे करण्यासाठी नाहीत। शाळेच्या वेळेत अशा प्रकारची कामे करून घेतली जात असतील तर ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली। काही विद्यार्थी या प्रकारामुळे शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असल्याची माहितीही समोर आली आहे। एकीकडे जिल्हा परिषद शाळांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना व विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना अशा प्रकारांमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे पालक अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।